योद्धा न्यूज मराठी। दिनांक 14 मार्च 2026 वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न। उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या। शेतकरी महिलांना जमिनीच्या अधिकारासाठी शासन प्रयत्नशील। पुणे दिनांक 14 महिला दिनाच्या औचित्याने संतुलन संस्था महाराष्ट्रतर्फे वाघोली येथे 28व्या भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषदचे आयोजन करण्यात आले। या परिषदेला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। डॉक्टर गोऱ्हे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांची सामाजिक सक्षमता पूर्वीपेक्षा वाढली आहे। लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत दिला जाणारा भत्ता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे। अनेक महिलांनी या योजनेचा योग्य वापर केल्याची उदाहरणं समोर आली आहेत। अर्थसंकल्पात एकल महिलांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। महिलांच्या नावानं घर देण्याचा आणि आदिवासी जमिनीचे पट्टे पती पत्नी दोघांच्या नावाने करण्याचा मुद्दा विधान भवनात उपस्थित झाला असून सरकारनं याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे। एकटी पत्नी असल्यास तिच्या नावानं जमीनकरण प्रक्रिया सुरू आहे। या संदर्भात आणखी कोणते मुद्दे असावेत याबाबत महिलांनी आपले मत कळवावे असे आवाहन त्यांनी केले। वृद्ध महिलांसाठी पेन्शन, गरिबांसाठी घरे उपलब्ध करणे, वृद्धपकाळीन योजनांचे एकत्रीकरण आदी मुद्द्यांवर शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल। तसेच कष्टकरी आणि दगडखाण कामगार महिलांचा दक्षता समितीत समावेश करण्याचा विचार करण्यात येईल। दगडखाण कामगारांच्या कार्यक्रमांसाठी निशुल्क सभागृह उपलब्ध करून देण्यात येईल। बचत गटातील महिलांनी नवीन कर्जाऐवजी बँकेतील ठेवींवर कर्ज घेण्यास प्राधान्य द्यावे आणि व्याजाच्या आमिषाला बळी पडू नये असे डॉक्टर गोऱ्हे यांनी सांगितले। बांधकाम विकास महामंडळाची समिती नसेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्या संदर्भात चर्चा केली जाईल असे त्यांनी नमूद केले। दगडखाण कामगार विकास परिषद महाराष्ट्र अध्यक्ष ॲडव्होकेट BM रेगे यांनी डॉक्टर गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनामुळे खाण कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळत असल्याचं सांगितले। त्या कष्टकरी महिलांचा खरा आवाज आहेत असे त्यांनी नमूद केले। या परिषदेत शेतकरी महिलांच्या नावे जमिनीवर प्रथम नोंदणी, शाळकरी मुलींसाठी मोफत बस पास व सायकल योजना, वृद्ध महिलांसाठी दरमहा 10,000 रुपये पेन्शन, दगडखाण कामगारांच्या गायरान जमिनीवर घरे, बांधकाम विकास महामंडळात प्रतिनिधित्व आदी मागण्यांसह ठराव जाहीर करण्यात आला। हा ठराव डॉक्टर गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। कार्यक्रमात आपला विकास आपल्या हाती या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर गोऱ्हे यांच्या हस्ते झाले। यावेळी संतुलन संस्थेच्या अध्यक्षा वंदना भुजबळ, परिषद अध्यक्षा ॲडव्होकेट पल्लवी रेगे, SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे, नगरसेवक रामभाऊ दाभाडे, शैलेंद्र बनसोडे, हेमंत बत्ते, पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष प्रीती परदेशी, ॲडव्होकेट अंजली बांदल, रिंकू मोरे, अनिता परदेशी आदी उपस्थित होते।